आणि किती आकार कंपनीने आकारलेला आहे हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळं बिल आज 600 रुपये येणारं बिल 2000-3000 रुपये येऊ लागलेलं आहे. 700-800 रुपये येणारं बिल अव्वाच्या सव्वा वीज ग्राहकांना भरावं लागणार आहे. वीज ग्राहकाचा काय दोष मला विचारलं नाही, मला विश्वासात घेतला नाही, मला नोटीस दिली नाही की कन्व्हेन्शियल मीटर काढून त्या ठिकाणी विद्युत स्मार्ट मीटर लावतोय आम्ही. नाही विचारलं म्हणजे तुमच्या हक्कावरती गदा आणलेली आहे. या अदानी कॉन्ट्रॅक्टरनं, या महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र अशा प्रकारचं धोरण अवलंबलेलं आहे. आज आपल्याकडं सगळ्या वृत्तपत्रामध्ये वृत्तवाहिन्यामध्ये येतं की धारावीचा विकास अदानी कंपनीला, आज रोड वायडिंग कॉन्ट्रॅक्ट अदानी कंपनीला, आज ब्रिज बांधायचा कॉन्ट्रॅक्ट अदानी कंपनीला, विमानतळ वसवण्याचं उभारण्याचं कॉन्ट्रॅक्ट अदानी कंपनीला. म्हणजे या देशामध्ये दुसरा उद्योगपती नाही. शासनानं आपल्या अखत्यारीत या देशामध्ये विकास आणि उन्नती करायचं धोरण नाही. कुठंतरी पर्टिक्युलर एकाच उद्योगपतीला सगळे उद्योग द्यायचे, महाराष्ट्रातल्या जमिनी द्यायच्या, तू कोट्यावधी हो आणि त्याच्या माध्यमातून माझा भाजप पक्ष सुद्धा मोठा झाला पाहिजे. मित्रांनो, मला एकच सांगायचंय, या प्रीपेड मीटरच्या, प्रीपेड स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मुंबई शहरातील, महाराष्ट्रातील जनतेची लूट करण्याचा उद्देश आहे. आणि यासाठी नागपूरमध्ये आंदोलन सुरू झालं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलन छेडली जाणार. नुसतंच वीज ग्राहकांची लूट नाही, तर बेस्ट उपक्रमाच्या वीज पुरवठा विभागामध्ये आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या वीज वितरण कंपनीमध्ये, महाराष्ट्र विद्युत मंडळ वितरण कंपनीमध्ये आज मोठ्या प्रमाणात खाजगीकरण, मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन